आज आपण आपल्या पहिल्या प्रमोशनचे पैसे आपल्या आईपाशी नेऊन दिले. मग काय याच्या तर डोळ्यातूनच पाणी आलं राव. पुढे नेमकं माझ्यासोबत काय झालं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगतो. तर हे बघ भाऊ, आज आपल्याला लातूरून जायचं होतं आपल्या गावाकडे, ते म्हणजे आपल्या केस बीडकडे. तसं तर मी राहिला प्रॉपर लातूरमध्ये, पण आपल्याला बी कधी कधी गावाकडे जावं लागतं. मध्ये बसून आपण आंबेजोगाई मार्गे आपल्या केजकडे जायला निघालो. आपल्याला दिसलं की आपल्या साईडला आपले क्लासमेट सिद्धी बसली होती भाऊ गावाकडे जायला. मस्त हिरवागार नजारा बघत आपण निघालो आपल्या केजकडे जायला. आपल्या चाकरवाडीचा सप्ताह असल्यामुळे आज केजच्या बस स्टँडवर एवढी मोठी गर्दी होती काहीच सांगू तुम्हाला. स्टँडवर बसलो की आपल्या विशाल भाऊची एंट्री झाली. मग काय त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये बसून आपण गेलो डायरेक्ट घरी. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या आईची भेट घेतली. मग भेट घेऊन आपण निघालो रानाकडे जायला. कालच आपल्या गावामध्ये जोरदार पाऊस झाला म्हणून सगळ्या रानामध्ये पाणी साचलं होतं बघा मित्र. तुमच्या भावाने काही दिवसापूर्वी ज्या रानामध्ये मजुरीने काम केली त्याच रानामध्ये आपण आज व्हिडिओ काढायला गेलो. शेताची कंडिशन सांगायचं झालं आता सध्या पाऊस पडलाय पण पेरणी काय अजून इकडे झालेलं नाही. आपल्या गावच्या नदीवर पोहोचलो. मग त्या ठिकाणचा नजारा बघण्यासारखाच होता भाऊ, कारण लहानपणी या नदीमध्येच मी पोहायला शिकलो होतो. डबक्यामध्ये नुसत्या डुबुक डुबुक उड्या मारायचो. एवढ्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या नदीच्या कडेला असणाऱ्या आश्रमाचं दर्शन ते घेऊन टाकलं. तुमचा भाऊ तिथून घर निघाला होता पण त्या ठिकाणी आपण चिखलामध्ये फसलो, कारण आपल्या पायामध्ये त्या टायमाला नेमकी चप्पल नव्हती म्हणून आपल्या पायामध्ये एक काटा घुसला बघा वाटतं. तिथून डायरेक्ट आपण पोहोचलो आपल्या गावच्या स्टेडियमवर, म्हणजे आपण लहानपणीच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत तिथं. तिथून आपण आजोबाची भेट घेऊन आपण गेलो घरी, कारण आयला ना आपलं पहिलं पेमेंट द्यायचं होतं. जे मी पैसे आयला दिले ते बघून त्या डोळ्यामध्येच पाणी आलं भाऊ. पण हे ना मला खरंच लय भारी वाटलं. माझे केलेले कष्ट एकदम प्रामाणिक असून आपण एकदम चांगल्या जागी पैसे आपण व्यवस्थित तेवढे कमेंट लाईक आणि फॉलो तेवढं लवकर करून घ्या. एवढा शेवटचा व्हिडिओ बघा.